ऋतिक विर्लेने जो षटकार मारला त्यासाठी रोशन धुळे आणि राहुल धुळे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. ऋतिक आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या. चला मॅचला होते सुरुवात. पहिला षटक गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील, परंतु अपील फेटाळले पंचांनी. धन्यवाद माडी सर. चार षटकांचा सामना. पहिलं षटक घेऊन आलाय मालेवाडी संघाकडून तेजस आणि सलामीची जोडी नितन आणि सूरज जानमान पोशीर संघाची. स्वतः आदरणीय अनिलजी जोशी साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचेही मनस्वी आभार. सामना पाहतात आपल्या गावातील खेळाडूंचा. व्हॉट अ शॉट, जस्ट लाईक अ केएल राहुल. बॉल स्क्वेअर लेगला, मनगडाचा पुरेपूर वापर. बॉल सीमारेषा पार. नितीनच्या बॅटमधून चौकार. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवरती थोडा हाफ ट्रॅकर त्यावरती तुटून पडला तो नितीन. त्याच्या बॅटमधून आला स्क्वेअर लेगला चौकार. आजच्या रात्रीतील सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना. यानंतर क्वालिफायर मॅच होईल. 7वा सामना. फटका फसलाय. मिडॉनचा प्लेयर कॅच खाली येतोय. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाज तेजसने बाद केलंय नितीनला. धावसंख्या 4. तेजसने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता मंदारचा, परंतु पायांची हालचाल नाहीये. 2 पाय स्ट्रेच केलेत. मिड विकेटला टार्गेट करायचं होतं खेळाडू कक्षाच्या दिशेने, परंतु हा चेंडू निर्धाव. मालेवाडी संघ चांगली गोलंदाजी करतोय. फक्त एक चौकार आला. शॉर्ट पिच बॉल होता तो. लगेच ओळखलं की शॉर्ट पिच बॉल वरती मार पडतोय. टप्पा पुढे ठेवला मंदारच्या विरोधात. सूरजने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. पॉवर प्लेच्या षटकात 4 धावा. जनमन पोशीर 1/4. मालेवाडी विरोधात पोशीर असा सेकंड राऊंडचा सामना. पुढे ठेवला. पुन्हा मिड विकेटची बाउंड्री टार्गेट करायची होती. काय लाजवाब गोलंदाजी केले. जी चर्चा मगासपासून आमची चालू होती की हे क्रीडांगणाची परिसीमा लांब लचक आहे. या क्रीडांगणावरती तुम्ही सिंगल डबल घेऊन सुद्धा सहजरित्या धावफलक पुढे नेऊ शकता. 8, 9 किंवा 10 पर्यंत सहज पोहोचू शकता. परंतु चौकार येऊन सुद्धा गोलंदाज तेजसने फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 4. 1 विकेट त्याच्या खात्यात. 4च धावा दिल्यात. मोठमोठी पारितोषिकं तुम्ही या स्पर्धेत पाहताय. खरं तर ते इतकं छान व्यासपीठ आहे. लाईव्हला जेव्हा आम्ही पाहतोय संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जात आहे. मी मगाशी देखील माडीला म्हटलं की हे व्यासपीठ क्रिकेटचं एखाद्याला आपण सांगितलं मागचे जर का त्या म्हणजे जे स्मृतिचषक हे नाव बाजूला ठेवलं तर कदाचित वाटणारही नाही की हे क्रिकेटचं व्यासपीठ आहे. जणू का असं वाटेल की एखादा मस्तपैकी कीर्तन महोत्सव आहे. आणि झी मराठी किंवा आणखी कुठल्या वाहिनी असतील त्यांनी हा स्टेज हे क्रीडांगण, कारण सोशल मीडिया काय होऊ शकतं, त्यांनी पाहिलं की मस्तपैकी वरती तिथे कीर्तनकार ठेवून समोर पाहिजे तेवढी पब्लिक, तर हे क्रीडांगणही जाऊ शकतं. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटचा एक समालोचक IPL पर्यंत पोहोचतो, तर या गोष्टी देखील होऊ शकतात. सुपला शॉट किती फेमस झाला. आता तर प्रश्नच येत नाही. रील स्टारच आहेत जास्त तिकडे.
स्टेडियम मध्ये देखील आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 4. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय तो यश. समोर असेल सूरज, महत्वाचा खेळाडू या टीमचा. चेंडू खाली राहिला. लाईन तुम्हाला तपासावी लागणार आहे. आउटफील्ड या क्रीडांगणाची तुम्ही हलकीशी नजर टाकली तर तुम्हाला आता थोडं वाटेल की गारवा जो तयार झालाय त्याने आउटफील्ड थोडी स्लो झालेली आहे. खेळपट्टी देखील थोडी स्लोच झाली असेल. खरं तर या विभागामध्ये थंडीमध्ये एवढ्या टायमाला तुम्ही इथे थांबू देखील शकत नाही, एवढी प्रचंड थंडी असते. आणि आता हलकासा गारवा देखील जाणवायला सुरुवात झाली. गोलंदाजांना साथ दिला हा गारवा. आडव्या बॅटने लवकर पिक केला बॉल. ही खासियत आहे सूरजची. बॉल पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. त्याच्याकडे असलेला मनगटात मध्ये पॉवर या गोष्टींचा तो बरोबर वापर करतो. मला अजूनही आठवते की कर्जत प्रीमियर लीगचं पर्व इथे झालं होतं आणि कर्जत प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये पोशीरचा एकमेव खेळाडू हा खेळायचा, सूरज कोंडिलकर, ज्याने हा संघ देखील बांधला, खेळाडूंना घडवलं देखील. कारण पोशीरचा मी मगाशी देखील उल्लेख केला की कबड्डी हा महत्त्वाचा खेळ, परंतु त्याही खेळातून जेव्हा क्रिकेटकडे ते वळले ते क्रिकेटमध्ये यश संपादित करतात आणि आता त्यांच्या विरोधात मालेवाडी हा संघ मात्र खेळतोय. पुन्हा बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, वेगवान हा फटका होता. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. आता कंट्रोल करतोय. सूरजला ठाऊक आहे धावा थांबून चालणार नाही. क्रिकेट हा खेळच असा आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये कोणाला डायरेक्ट जेव्हा धावा थांबतात तेव्हा फलंदाजांवरती दबाव तयार होतो आणि जेव्हा धावा येतात तेव्हा गोलंदाजांवरती दबाव तयार होतो. हे घडतं. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. आमचे तीनही पंच अचूक कामगिरी करत असताना. खरं तर आज थोडी उशिराने स्पर्धा सुरू झाली, परंतु उद्या ठीक 7 वाजता या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. लवकरात लवकर या. सामने लवकरात लवकर चालू करा. खुला टाकला हा चेंडू. पंचांकडे अपील केली जाते, परंतु काय लाजवाब गोलंदाजी आहे यशची. मंदार खाते उघडले नाही आतापर्यंत. एक चौकार आलाय यशच्या विरोधात, परंतु 5च धावा 4 चेंडूंमध्ये. सिंगल डबल रन, सिंगल डबल रन या फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. 9 धावा. सेकंड ओव्हर. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवायचा होता, परंतु जरा जास्तच दूर ठेवला. अतिरिक्त धाव. धावसंख्या 10. मोटारसायकल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सर्वाधिक मोठं पारितोषिक स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025. स्क्वेअर लेगला फटका. टायमिंग जुळलं नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फेक करतोय. फक्त एकच धाव. धावफलक 11. धावा. पहिल्या षटकात फक्त 4 होते आतापर्यंत. या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. एक बाउंड्री देखील आली होती त्यामध्ये. सूरज ऑन स्ट्राइक. शॉर्ट पिच. पुन्हा एकदा लवकर पिक केला मिड विकेटला. दे घुमाके. सूरज कोंडिलकरचा षटकार. सुरुवात करा. 2 ओव्हरमध्ये आता धावा झाल्या 16. 17 धावा झालेल्या.
8.50च्या सरासरीने 17 धावा, 2 विकेट, 1 विकेट त्यामध्ये. नितीन मात्र बाद झाला. शेवटच्या चेंडूवरचा षटकार, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचला अक्षरशः मिड विकेटला तो सूरजने. या अगोदरचा देखील चौकार त्याच रिजन मध्ये होता. चांगलं टायमिंग. या खेळाडूकडे टाइम आहे, खूप टाइम आहे आणि स्वतःच्या फटक्यांवरती कंट्रोल आहे आणि तेच आपण अगदी पाहिलं. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, त्याचाही तेवढाच वेळ ठेवा. 2 ओव्हरमध्ये 17 धाबा. लास्ट बॉल, त्यावरती आलेला षटकार. तिसरं षटक गोलंदाजीसाठी मालेवाडी संघाकडून आलाय तो विलास. मंचावरती अद्यापही सर्व पाहुणे उपस्थित आहेत, आयोजक उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनेक पारितोषिकांचे पुरस्कर्ते आहेत, सर्वांचा मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो. 6 पारितोषिक असलेली स्पर्धा आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी मोटरसायकल. 17 धाबा. विलास समोर मंदार राणे. पुन्हा प्रयत्न करतोय मंदार. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर चान्स बनला असता. सिंगल रन लेग बाईटच्या स्वरूपात. 18 धाबा. 4 षटकांचा हा सामना आहे. 18 धाबा धावफलकावरती. पाहूया कितपत टार्गेट सेट केले जाणार. मागच्या मॅच मध्ये 33 धावसंख्येचा देखील पाठलाग झालेला नाहीये. 13 चेंडू 13चं समीकरण होतं. तो सामना गमावला भोईरवाडी संघाने. म्हणजे आताचं चित्र असं आहे की पहिल्या मॅच मध्ये जे चित्र होतं की धावा येत नाहीयेत, कदाचित ते चित्र जेव्हा जेव्हा गोलंदाजाने पुढे चेंडू ठेवलेत, गुड लेंथला चेंडू ठेवलेत, तेव्हा तेव्हा ते सक्सेसफुल ठरलेत. खोलात टाकला होता चेंडू सूरज कोंडिलकर साठी. फक्त एकच धाव. धावसंख्या 19 गोलंदाजी करतोय विलास. तिसरं षटक मार्गस्थ. कितपत टार्गेट सेट करणार मंदार, जो आतापर्यंत चाचपडत खेळतो या क्रीडांगणावरती. बराचसा सराव तो करतो, परंतु त्याला लय गवसलेला नाहीये. या विपरीत आपण पाहिला तर सूरजने आक्रमण नक्कीच केलंय. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. विलासचा प्रयत्न हाच असेल की धावा थांबवण्याचा, विकेट घेण्याचा. मोठं टार्गेट सेट करू द्यायचं नाही. लोअर फुलटॉस बॉल. फायदा उचलता आला नाही मंदार राणेला. स्वतःवरती नाराज असेल. लोअर फुलटॉस बॉल. क्षेत्र खाली होतं. खरं तर एक प्लेअर डायरेक्टली मिड विकेटला आहे. मिड विकेट पासून ते थेट अगदी लॉंग लेग पर्यंत क्षेत्र खाली आहे. वीस धावा धावफलकावर. सर्वांच्या नजरा सूरज वरती. आता जे काय करायचे ते सूरजला करायचे. विलास तिसरा षटक टाकतोय. वेगवान चेंडू. शॉर्ट रनअप आहे, परंतु पाल लाईन किती चांगली आहे, टप्पा किती अचूक आहे. अचूकतेचं माहेरघर म्हणजे विलासलाच आता म्हणावं लागेल. फक्त ह्या ओव्हर मध्ये 2च धाव आल्यात. एक धाव लेग बाईटची देखील आहे. निर्धाव चेंडू. दबाव वाढत चालला आता, कारण धावा रोखल्या गेल्यात. हेच समीकरण आपण सांगत होतो. सिंगल डबल रन फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. 20 धावा 20. लोअर फुलटॉस बॉल. समोर खेचलाय. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. वाडीस लॉंग ऑफला फिल्डर आहे. फेक होईल. विकेट कीपर कडे थ्रो आणि तिथे सूरज पोहोचला की नाही आणि पंच सांगतात पोहोचलाय. पंचांचा निर्णय आलाय. 2 धावा. चांगला प्रयत्न होता. थ्रो करणारा फिल्डरही तेवढाच हुशार होता, परंतु थोडा अंतर लांब लचक त्या कारणास्तव त्याचा थ्रो पोहोचला नाही. त्याला ठाऊक आहे मंदार चांगल्या टच मध्ये नाही. त्याने मंदारकडे थ्रो देखील केला नाही. त्याने सूरजला बाद करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा. दुहेरी धावा संख्येने धावफलक 22 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. मागच्या मॅच मध्ये 33चा पाठलाग झालेला नाहीये. हीच गोष्ट कदाचित सूरजच्या देखील डोक्यात चालू असेल, परंतु एक
गोष्ट जमेची आहे पोशीर संघासाठी की सूरज अद्यापही मैदानात आहे, परंतु विलास काय गोलंदाजी केले. फक्त 4 धावा दिल्यात विलासने. कमालीची गोलंदाजी मालेवाडी संघाकडून, विलासकडून. शफल झाला आणि इथे झेल उडाला होता, परंतु बाल बाल बचावला. विलासने फक्त धावा दिल्या 5 या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जर्मन पोशीर संघाची 23 धावा. लवकरात लवकर 3 वाजलेले आहेत आता. यानंतर अद्यापही एक मॅच बाकी आहे, एक इनिंग बाकी आहे, हे लक्षात असू द्या. वेळेच्या बाबतीत आयोजकांना आणि सर्वांना सहकार्य करा. 3 ओव्हरमध्ये 23 धावा. जर्मन पोशीर संघ फलंदाजी करतोय. सूरज सध्याच्या घडीला महत्वाचा फलंदाज. पोशीर संघासाठी अंतिम षटक घेऊन आलाय तो मात्र हरेश. या टीमचा ओपनिंग बॅटर आहे हरेश. एक चांगला ऑलराऊंडर आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. हे टार्गेट 35च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न हरेशचा असेल आणि या षटकात हे टार्गेट 35-40 पर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच सूरज करेल. 23 झाल्यात. पाहूया अंतिम षटक काय घडत आहे. सेकंड राऊंडची लास्ट मॅच. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये आला चेंडू, पटकन आतमध्ये आला. चांगली गोलंदाजी हरेश कडून. ही जी ऍक्शन आहे ती फसवी आहे. म्हणजे जेव्हा बॉल रिलीज केला जातो तेव्हा राईट हँडेड बॉलर आहे. उजव्या हाताचा गोलंदाजाचा डावा हातही तेव्हा तिथे समोर असतो. आणि अंडर फ्लडलाईट जेव्हा तुम्ही रजनी क्रिकेट स्पर्धा खेळता त्यावेळी अशी गोलंदाजी तर त्रासच देते, म्हणजे त्रासदायकच ठरते. अर्थातच देबाशिष मोहंती त्या स्टाईलची गोलंदाजी. दोन्ही हात समोर रिलीज करताना बॉल. सूरज च्या विरोधात निर्धाव चेंडू. हरेश बाजी मारतोय सध्या. 23. शेवटचं षटक चालू आहे. आक्रमण करणं तर गरजेचं आहे. किमान 35 पर्यंत पोहोचायलाच हवं. गोलंदाजांना वाव द्यायचा असेल, गोलंदाजांना पाठबळ द्यायचं असेल धावसंख्येचं, किमान 32 ते 35 पर्यंत पोहोचायलाच हवं. मग तो संघर्ष होऊ शकतो आणि ती कॅपॅसिटी आहे. परंतु त्या अगोदर हरेश 2 चेंडू निर्धाव टाकतोय सूरजला. मिसिट स्वतः हरेश आणि ते झेल मात्र सुटलाय. डायरेक्ट हिट झालाय. कदाचित सेकंड रन इथे कंप्लीट होण्याचे चान्सेस 2 झाल्यात. 5 झेलही सुटला आणि 2ही धावा आल्या. सोने पे सुहागा पोशीर साठी. 3 बॉल 25 धावा झालेल्या. 3 चेंडू शिल्लक. 25 धावा धाव फलकावर. मिसिट होता. असं वाटलं की कदाचित हरेश झेल घेईल, परंतु हरेश पोहोचला आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावत असताना, परंतु त्याने झेल सोडला आणि त्यानंतर मात्र 2 धावा. पाहूया हे मिळालेलं जीवनदान कितपत सार्थ ठरवेल तो सूरज कोंडिलकर. 25 धावा झाल्या. 3 चेंडू शिल्लक. पुढे टाकला चेंडू, दिला भिरकावून स्क्वेअर लेगला. तुम्ही झेल सोडलाय, आता जखमेवरती मीठ चोळेल तो सूरज कोंडिलकर. षटकार. षटकार
पाय या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला, तुम्ही झेल सोडून पुन्हा एकदा सूरजला स्ट्रायकिंग एंडला आणला, तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरी आउट करता आला नाही, तिथे 2 धावा दिल्या, त्या बोनसच्या ठरल्या आणि आता हा षटकार सोने पे सुहागा. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले आता 31 वरती 31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. सेकंड राऊंडची सेकंड मॅच, अर्थातच लास्ट मॅच. समोर मारलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पार. अंधाऱ्या रात्रीमध्ये पोशिरचा सूरज उगवलाय. षटकार. दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर डबल जिथे झेल सुटला, त्यानंतर 2 षटकार. सलग 2 षटकार. शॉर्ट पिच, सलग तिसरा. 3 इन अ रो. सूरज कोंडिलकर झेल सोडल्यानंतर त्याचं हे विध्वंसक रूप पाहावं लागलं ते मालेवाडी संघाला. आणि या 3 षटकाराने जनमन पोशीर संघाची धाव संख्या जाऊन पोचले 43 वर. 44 धावांचा पाठलाग करावा लागेल तो फलंदाजी करत असताना मालेवाडी संघाला. डीजे एक नक्कीच तंबी देतील की तुम्ही माझ्या अगदी डोळ्यासमोर येत आहेत, मला जजमेंट करणं थोडं कठीण काम आहे. तेव्हा डिसिजन मात्र बॅटरच्या फेवरमध्ये. वाईड यॉर्कर, चांगला टप्पा, अचूक टप्पा. गती कमी आहे जीवनकडे परंतु टप्पा अचूक आहे आणि त्याचाच फायदा उचलत असताना प्रेक्षक जल्लोष करतायत. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला असलेले प्रेक्षक. हा जो आवाज येतोय तो पाठीराख्यांचा आहे. खूपच दूर होता चेंडू परंतु डीप कव्हरला फिल्डर आहे. फिल्डिंग सेटअप चांगला लावलाय. मागचे 3 चेंडू फक्त एकच धाव. करणवरती आता जबाबदारी. हरेश सिंगल डबल घेतोय, करणला आक्रमण करावं लागेल. सिंगल रन. प्रत्येक डॉट बॉल टेन्शन वाढवेल. धावसंख्या 14 झालेली आहे. 14 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर. 44 चा पाठलाग 30 करायचे. बॅटच्या टोएंडला बॉल लागला. फेक आणि ते हरेशची विकेट. रनआउटची विकेट. मोठा धक्का मालेवाडी संघाला. पोशीर संघाने एक मोठा अडथळा दूर केलाय. तो अर्थातच हरेशच्या स्वरूपात मोठा अडथळा. ज्या फलंदाजांनी मागच्या मॅच मध्ये धाबा केल्या होत्या त्या रनआउटच्या स्वरूपात मात्र जीवनने बाद केलं. नवीन फलंदाज मैदानात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मलाच वाटते जीवन कोंडिलकर रवींद्र जडेजाही पेक्षा फास्ट निघतोय. त्याला ठाऊक आहे निर्धाव चेंडू येतात, झपाझप गोलंदाजी कंप्लीट करून मात्र आपल्या एंडला जातोय. ही चांगली ट्रिक आहे. फक्त 2च धावा दिल्यात. एकच धाव दिलेली आहे 5 चेंडूंमध्ये. पुन्हा चेंडू वाईड टाकण्याचा प्रयत्न होता. लाईन पकडले. फार रनअप शॉट आहे. कधी कधी वेगाने चेंडू टाकतोय, कधी कधी धीम्या गतीचा चेंडू टाकतोय, कधी कधी ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज यश मैदानात. शेवटचा चेंडू या षटकातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कमालीचे ओव्हर. एक्सपिरियन्स ऑलवेज बॅटर. अनुभव इथे कामी आलाय पोशीर संघाच्या. आणि जीवन कोंडिलकरने अवघ्या धावा दिल्यात त्या 2 या षटकात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 15 आणि आता 12 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा पाहिजेत त्या 29. 12 चेंडू 29 ची गरज.
मेरिटनुसार खेळ करणं. पहिल्या षटकात तुमच्या धाबा आल्या 13, उर्वरित 3 षटकांमध्ये तुम्हाला 31 पाहिजेत. एखादा तरी चांगला गोलंदाज तिकडे असेलच, त्याचे चांगले चेंडू पडतील. या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला सन्मान देत सिंगल डबल घेत 7-8 धावा जरी या ओव्हरमध्ये आल्या असत्या तरी सुद्धा तो अधिकतम दबाव मालेवाडी संघावरती पाहायला मिळाला नसता. परंतु आता 12 चेंडू विजयासाठी 29 करायचे आहेत आणि मागच्या मॅचमध्ये ज्या यंगस्टरने प्रभावित केलं होतं सर्वांना, फक्त एकच धाव या गोलंदाजाने दिली होती आणि विकेट देखील घेतल्या होत्या. तो आता गोलंदाजीसाठी आलाय, तो यश. 12 चेंडू 29ची गरज. परंतु प्रत्येक मॅच ही वेगळी असते. प्रत्येक मॅच खरं तर येणारा प्रत्येक चेंडू हा गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी मात्र नक्कीच संधी घेऊन येत असतो. सूरज कोंडिलकर जरा कॉपरेट करा. 12 चेंडू 29ची गरज. फलंदाज करण, त्याच्या साथीला यश. हो पिच बॉल आलाय काऊ कॉर्नरला. बॉल सीमारेषा पार. षटकार. तोपर्यंत मालेवाडीचा करण मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत सर्व काही शक्य. 11 बॉल 23 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती यशच्या विरोधात षटकार. पुन्हा ओरपिच बॉल समोर केसलाय. ठाऊक आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सूरज आहे. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलोय 22 वरती. अर्ध लक्ष पार झालंय, अर्ध लक्ष बाकी आहे. 10 चेंडू 22 पाहिजेत. 10 चेंडू 22 ची गरज. करण चांगली फलंदाजी करतोय, त्याच्या साथीला यश. यश वर्सेस यश, दोघांचंही नाव यशच आहे. लॉंग ऑनला फिल्डर क्षेत्ररक्षक सूरज. फक्त एकच धाव. एक वेगळीच फिल्डिंग सेटअप मात्र केलाय. सिंगल रन. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र कंट्रोल करत असताना यश. 9 चेंडू आता धावा करायचे, त्या मात्र 21. पहा किती सामने चुरशीचे होतात. महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारी स्पर्धा. पायीवारी दिंडीने मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. विठुरायाची मूर्ती आहे, तिच्या बाजूने रिंगण झालं. त्यानंतर या स्पर्धेचा आपण शुभारंभ केला. अशी ही स्पर्धा स्वर्गीय सुनील वसंत जांजे स्मृती चषक, पहिली रात्र या स्पर्धेची. पुढे आला बॅटर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. अतिरिक्त धाव. धावफलक जाऊन पोहोचला आता 24. 20 धावा करायचे. 20 धावा. 9 चेंडू 20 धावा. एक षटकार हवाय मालेवाडीला. डॉट बॉल हवेत पोशिरला. कोणाच्या दिशेने जाणार हा सामना, कोण विजय होणार, कोण खेळणार वंजारपाड्याच्या विरोधात. 9 चेंडू 20. फुल टॉस. चूक केले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. षटकार आलाय मालेवाडी संघासाठी. मात्र समीकरणच बिघडलंय. हरेश बाद झाल्यानंतर असं वाटलं की कदाचित दबाव वाढेल मालेवाडी संघावरती, परंतु तसं झालं नाही. खास करून करणचं मी कौतुक करेल. बिंदासपणे खेळतोय आणि आता यशच्याही बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोचले ती 30 वरती. विजयासाठी आता धावा पाहिजे त्या 14. 8 चेंडू 14ची गरज. हे 2 चेंडू निर्णायक आहेत या षटकातील दोन्ही टीमसाठी. 8 चेंडू 14ची गरज. यश वर्सेस यश. एक पोशिरचा आणि एक मालेवाडीचा. कोण यश संपादित करतोय. बॅटची आतमधली कडा. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि ते अतिरिक्त धाव. कदाचित दुसरीचाही प्रयत्न. सूरज पोहोचतोय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्यात. कोणतीही गरज नसताना मात्र 2 धावा बक्षीस स्वरूपात बहाल केल्यात पोशिर संघाने मालेवाडी संघाला. 2 धावसंख्या जाऊन पोहोचल्या आता 32 वर. 12ची गरज. 7 चेंडू 12. 7-12. नोटबंदी झाल्यानंतर 7-12चं समीकरण कोणालाच उमगलं नाही. परंतु पाहूया 7-12 इथे काय करतोय, कोण विजय होईल. 7 चेंडू 12ची गरज. 2 विकेट आल्यात म्हणजे कंपल्सरी चेसिंग करावंच लागेल. एकच विकेट होती पोशिरची. बॅटच्या टोइंडला बॉल लागला होता. गॅपमध्ये आश्रोके. सूरज कोंडिलकर वेगाने तिथेच पोहोचतोय.
फक्त एकच धाव. आणि आता 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 11 धावांची. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 33. 6 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 11. 6 चेंडू 11ची गरज. खरं तर खुर्चीतून प्रेक्षकाला चालण्यासाठी भाग पाडतो तो क्रिकेटचा खेळ आहे. खुर्चीत बसल्या ठिकाणी नख खायला भाग पडतो हा क्रिकेटचा खेळ आहे. याची चुरसता काही वेगळीच आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझा संघ जिंकला पाहिजे. मालेवाडीचे पाठीराखे असतील त्यांना असं वाटतं की माझा संघ जिंकला पाहिजे. पोशिरचे पाठीराखे म्हणत असतील नाही माझा संघ जिंकला पाहिजे. शेवटी क्रिकेट आहे, पाहूया काय घडेल. परंतु दोन्ही टीम एवढ्या चांगल्या खेळल्यात की नक्कीच रोमहर्षकता त्यांनी वाढवले. म्हणजे 3 सव्वा 3 वाजता असं सगळ्यांना वाटलं सगळे डाऊन शोल्डर आहेत, एनर्जी जास्त नाही आहे. परंतु हा दोन्ही संघांनी जो काही खेळ खेळला त्यामुळे मात्र नक्कीच सगळेजण इंटरेस्टेड झालेत. आता प्रत्येकाला कुतूहल जाणवत आहे की बाबा कोण जिंकणार हा सामना. या अगोदरची देखील 13 बॉल 13ची मॅच झाली आणि आता ही मॅच पहा 6 चेंडू धावा करायचे त्या मात्र 12. एकच विकेट गेली होती, लक्षात असू द्या. एकच विकेट गेली होती पोशिरी संघाची आणि 2 विकेट गेल्यात मालेवाडी संघाच्या. याचा अर्थ 6 चेंडूंमध्ये 12 धावा कंपल्सरी कराव्या लागतील मालेवाडी संघाला विजयासाठी. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11ची गरज. 33 झालेले आहेत. 44चं टार्गेट आहे आणि 6 बॉल 11ची गरज आहे. पुन्हा एकदा सांगतोय एकच विकेट गेली होती पोशिरी संघाची, 2 विकेट गेल्यात मालेवाडीच्या. म्हणजे 6 बॉल 11 धावा कराव्याच लागतील मालेवाडी संघाला. चला बाद चालू करा. शेवटचा षटक घेऊन आलाय तो मात्र गोलंदाजीसाठी पोशिरी संघाकडून प्रतीक आलाय. करण त्याच्या साथीला यश. कोण जिंकणार मालेवाडी की मात्र पोशीर. रोमहर्षक लढत. शॉर्ट पिच बॉल होता, पूल केला गॅपमध्ये असतो के क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय. चांगला प्रयत्न अडवण्याचा परंतु शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. मालेवाडीचा चौकार. वसंत झांजे स्मृती चषक ही तर पहिलीच रात्र आहे. अजून 5 रात्र बाकी आहेत. आज तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि आता 5 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 7 धावांची गरज. फुलटॉस समोर खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. फलंदाज करणचा झंझावत षटकार. थँक्यू. व्हॉट अ ग्रेट नॉक बाय करण. हाच तो करण आहे जो फलंदाजी करत असताना हरेश मात्र बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. हरेशने त्रागा केला, त्याच्यावरती दबाव होता, दबावात मात्र तो खेळला. कमालीची फलंदाजी करणकडून. फक्त एका धावेची गरज. 43 झाल्यात. 44 धावांचा पाठलाग मालेवाडी संघाकडून शेवटच्या षटकामध्ये. 4 चेंडू 1ची गरज आणि इथे फटका फसलाय. मॅच अजून फिनिश झालेली नाहीये. फलंदाज बाद झालाय. आता 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज.
मालेवाडी संघाला एक धाव नक्कीच करावी लागेल, परंतु काय खेळलाय करण, कम्मालीची लाजवाब अफलातून ग्रेट नॉक बाय करण. 12 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची इनिंग, म्हणजे माझा प्रमुख फलंदाज बाद झाला, तो माझ्यामुळे बाद झाला हे देखील काफर त्याच्या डोक्यावरती आलं असतं, परंतु ही परिस्थिती त्याने व्यवस्थितरित्या सांभाळली. दबाव अजिबात घेतला नाही, उलट दबावामध्ये आणखी चांगली फलंदाजी त्याने केली, परंतु सामना फिनिश झालेला नाहीये. 3 चेंडू एका धावेची गरज आहे. हा चेंडू जर का निर्धाव आला तर दबाव वाढेल. पाहूया प्रयत्न करेल का प्रतीक. 3 चेंडू 1. पोशीर की मालेवाडी, आणि ते हलक्या हातानं विजयी धाव मात्र घेतले. मालेवाडी संघ विजयी झालाय पोशीरच्या विरोधात. 44 धावांचा पाठलाग चौथ्या षटकामध्ये 2 चेंडू राखून केलाय तो मालेवाडी संघाने.